आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालयावरती विश्वास, आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर रोज सकाळी भुंकायचं आणि न्यायालयाच्या विरुद्ध बोलायचं. दुसरा उद्योग नाही आहे त्यांना. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अंतिम टप्प्यातील युक्तिवादात संजय राऊत यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे की आपण एका ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेने जात आहोत. आपल्यासोबत शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वातील ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आहेत. सर, काय सांगाल? आज आता तुम्ही पाहिलं की संजय राऊत यांनी एक आत्मविश्वास व्यक्त केला आहे की ऐतिहासिक निर्णय देणारे सुप्रीम कोर्ट या प्रकरणात. ते आत्मविश्वासच म्हणणार ना. आत्मविश्वास म्हणणार नाही तर उरले सुरलेले कोण राहतील का त्यांच्यासोबत? हाच आत्मविश्वास त्यांनी वेळोवेळी सांगितला. एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील, 1 महिन्यानंतर आमचा मुख्यमंत्री होईल, 2 महिन्यांनी होईल, तारखा दिल्या, तारीख पे तारीख, वर्षा बंगल्यावर आम्ही असू. अरे हे सगळं सांगतायत म्हणून जे काही उरले सुरलेले राहत आहेत, आमचा विजय होईल कोर्टात का सरन्यायाधीशांनी यांना कानात येऊन सांगितलं की काय की बाबा आम्ही काय निर्णय देणार आहोत. आज काय झालं? तेच मुद्दे घासून तेच गेले 3 वर्ष तेच पक्ष संघटना, विधिमंडळ पक्ष, एकूण पक्ष, या मुद्द्यांव्यतिरिक्त कुठल्या मुद्द्यांवर? आणि खोटं सरन्यायाधीशांसमोर जेव्हा लोकशाहीचा विषय आला तेव्हा खोटं सांगितलं जातं. काँग्रेस पक्षाचा संदर्भ दिला तेव्हा म्हणाले की काँग्रेसमध्ये नेमणुका होतात, नियुक्त्या होतात. हे बघा, आपल्याला तर माहिती आहे काँग्रेसमधला वॉर्ड अध्यक्षसुद्धा निवडणुकीने नेमला जातो, अध्यक्ष निवडणुकाने नेमला जातो, अध्यक्षाकरता निवडणुका होतात. अर्थात न्यायाधीश त्याचं त्या संदर्भात पाहून घेतील. आमचा युक्तिवाद आणखी होणार आहे, परंतु केवळ हे जे काही चाललेलं आहे उरले सुरलेली माणसं वाचवण्याकरता चाललेलं आहे. तर यामध्ये एक गोष्ट संजय राऊत यांनी म्हटली आहे की न्यायालयावर आमचा विश्वास आहे. एक त्यांनी आत्मविश्वास स्वतः व्यक्त केला की निकाल आमच्या बाजूने येईल एक प्रकारचा, आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयावर विश्वास आहे असं ठाकरेंच्या खासदारांनी म्हटलं. हाच मुद्दा त्यांनी कायम ठेवावा. आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालयावरती विश्वास, आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर रोज सकाळी भुंकायचं आणि न्यायालयाच्या विरुद्ध बोलायचं. दुसरा उद्योग नाही आहे त्यांना. तेवढंच आहे, तेवढंच ते करू शकतात. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते खासदार नरेश म्हस्के ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊत यांनी जो आत्मविश्वास व्यक्त केला त्याविषयी. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.